चॅनलवर नवे असताल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन सुद्धा दाबा. देह जावो अथवा राहू, देह जावो अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाऊ. चरण न सोडी सर्वथा, तुझी आन पंढरीनाथा. वदनी तुझे मंगल नाम, वदनी तुझे मंगल नाम. हृदयी अखंडित प्रेम, चरण न सोडी सर्वथा, तुझी आन पंढरीनाथा. नामा म्हणे केशवराजा, नामा म्हणे केशवराजा. केला नेम चालवी माझा, चरण न सोडी सर्वथा, तुझी आन पंढरीनाथा. विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं. सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमारथ्यां. वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रेः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, करू प्रथम. दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया. कथेचा विस्तार आणि कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. देह जावो अथवा राहू, देह जावो अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाऊ. प्रस्तुत आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत, श्रेष्ठ संत, नाम शिरोमणी, बालभागवत, पंढरपूर निवासी श्री संत नामदेवराय यांचा चार चरणाचा पांडुरंगाकडे प्रार्थना करणारा अभंग आहे. प्रस्तुत अभंगाद्वारे श्री संत नामदेवराय पांडुरंगाकडे प्रार्थना करतात की हे पांडुरंगा, जन्मभर जो आम्ही नियम केलेला आहे तो नियम आता तुम्ही चालवण्याचं काम आहे. कारण 3 प्रकारचे नियम शास्त्रांनी सांगितलेले आहेत. एक कायिक नियम आहे, दुसरा वाचिक नियम आहे आणि तिसरा मानसिक नियम आहे. मग हे 3 प्रकारचे नियम आम्ही जन्मभर केले, पण जन्मभर केल्यानंतर आता देह जावो अथवा राहो हे काम तुम्हाला करावं लागलं नाही. कारण तुमचं चरण आता आम्ही कधीच सोडणार नाही. मुखामध्ये मंगल अशा प्रकारचं तुमचं नाम धारण करू, आमच्या हृदयामध्ये अखंडित प्रेम राहावं अशी कृपा तुम्ही आमच्यावर करा. श्री संत नामदेवराय शेवटी सांगतात की हा देह गेला तरीही आता आम्ही जो जन्मभर नियम केलेला आहे त्या नियम चालवणं हे तुमच्या हातात आहे. आणि मग माझा अशा प्रकारचा जो नियम आहे तो तुम्ही चालवा अशी प्रार्थना श्री संत नामदेवराय पांडुरंग परमात्म्याला प्रस्तुत अभंगातून करतात. विठाल विठाल. आज कीर्तनरूपी सेवेसाठी हा अभंग का निवडलेला आहे सर्व भाविक भक्तांना माहीत आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे संत
आपल्या भागामध्ये होऊन गेले श्री संत गोविंद महाराज आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपला सप्ताही तसा अतिशय सर्वश्रेष्ठ अशा पर्वकाळावर आहे. आणि अशा पर्वकाळावर अखंड हरिनाम सप्ताहामध्ये श्री संत गोविंद महाराजांची पुण्यतिथी येते आणि सर्व गावकरी मंडळी, आबालवृद्ध, स्त्री पुरुष या सर्वांची श्रद्धा गोढाळकर मंडळींची, आजूबाजूच्या परिसरातील मंडळींचे आमच्या गोविंदबुवावर आहे. आणि म्हणून सर्व ही मंडळी या ठिकाणी उपस्थित राहते आणि सुंदर अशा प्रकारचा गुलालाचा कार्यक्रम या ठिकाणी करतात. आणि त्या गुलालाच्या निमित्तानं आज सर्व गोढाळकर मंडळी यांनी सेवेसाठी मला पाचारण केलेलं आहे. पूर्वीपासून हा नियम आहे, बाबांनी सुद्धा बरेच दिवस या ठिकाणी चालवलेला आहे आणि तोच नियम या गोढाळकर मंडळींनी माझ्याकडे त्यांचे सुपुत्र म्हणून या ठिकाणी दिलेला आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं मंदिर सर्व गावकरी मंडळींनी बांधलेलं आहे. त्याचं कौतुक अगोदर करणं अतिशय कर्तव्य आहे. कारण पूर्वीच्या संत महात्म्यांनी, शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलेलं आहे, नवीन मंदिर नाही बांधलं तरी चालेल, नवीन मंदिर नाही बांधलं तरी चालेल, पण जे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार करून अशा प्रकारची डागडुजी करून महाराज सुंदर अशा प्रकारचं मंदिर तयार करणं आणि गावकरी मंडळीचं ते कर्तव्य आहे. आज कर्तव्यातून पार पडलेले आहेत. अतिशय सुंदर. नवे करू नये, हो, जुने सांभाळावे ज्याचे त्याने, सांभाळावे ज्याचे त्याने. अतिशय सुंदर अशा प्रकारे महाराज आणि हे सांभाळलेलं आहे गोढाळकर मंडळींनी. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं मंदिर. आता बघा काय तिकडं पाहिलं तर अगोदर, आता मंदिराकडे पाहिल्यानंतर माणसाचं मन प्रसन्न होतंच, याच्यात काही वाद नाही, शंका नाही. परंतु आज मंदिराकडे पाहिलं की खरोखरच गोढाळकरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अतिशय सुंदर महाराज. काय मंदिर आज नुसतं पाहिलं तरी डोळ्याचं पारणं फिटतं असं मंदिर सर्व गावकरी मंडळीनं या ठिकाणी तयार केलेलं आहे. कळसही त्या दिवशी सुंदर अशा प्रकारे बसवलेला आहे. सुंदर सुंदर अशा प्रकारची कीर्तन सेवा या ठिकाणी झालेली आहे आमच्या शेखर महाराजांची. आणि सुंदर कळसही त्या दिवशी स्थापन केला. अतिशय सर्वश्रेष्ठ ही मंडळी आहे. खरोखरच अतिशय जुनाट जो परमार्थ आहे तो जसाच्या तसा चालवणारी ही मंडळी आहे. विठाला विठाल. मग सर्व गावकरी मंडळी, त्यांच्यामध्ये आमचे सुरेश महाराज आहेत. आता सर्व मंडळी महाराज, नाथराव मामा आहेत, माणिकराव आहेत, अंबादास मामा आहेत. इकडं आमचे प्रशांत महाराज उभे आहेत, आहे का नाही. सुंदर अशा प्रकारची सगळी श्रोते मंडळी सुद्धा, म्हणजे श्रोते मंडळी खाली बसली याचा अर्थ कमी दर्जाची नाही. प्रभू तुम्ही महेश याची या मूर्ती, अशी सर्वश्रेष्ठ मंडळी आहे. आणि अशा या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझ्याकडे जी सेवा आलेली आहे, या सेवेच्या निमित्तानं जो अभंग निवडलेला आहे श्री संत नामदेवरायांचा, बरं का, त्याच्या अगोदर थोडं विश्लेषण करतो. बोलता बोलता राहून गेलं. ज्यांनी सुरुवातीला चाल म्हटली ते आमचे अंबादास महाराज, त्यांना साथ करणारे आमचे गोपाळे बुवा आणि मृदंगावर साथ करणारे आमचे कृष्णा महाराज, आहे का नाही. सुंदर अशा प्रकारची मंडळी आहे. आता प्रशांत महाराज सुद्धा कीर्तनही करतात, मृदंगही वाजवतात. सुंदर अशा प्रकारची ही मंडळी आणि तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवणारे आमचे माईक सिस्टीमवाले, बरं का, सुंदर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतील अशी प्रार्थना करून महाराज कीर्तनरूपी सेवेकरिता जो अभंग निवडलेला आहे त्या अभंगाच्या निरूपणाकडे आपण वळू. विठाल विठाल. संत शिरोमणी नामदेवराय यांनी आपल्या जीवनामध्ये काही नियम केलेले आहेत. तसे प्रत्येकाच्या जीवनामध्ये नियम असतात, नियम करावाच लागतो, बरं का. नियम केल्याशिवाय संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, अन्न सुद्धा मनुष्याने सेवन करू नये, नाही का नाही. अन्न सुद्धा सेवन करू नये संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये नियम आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये नियम आहे. त्याचप्रमाणे सर्वात श्रेष्ठ नियम पाळणारी जी मंडळी आहे त्यांना वारकरी सांप्रदायिक म्हणतात. विठाल विठाल.
नियम ठरवून टाकलेले आहेत. त्यांनी सांगितलं जीवनामध्ये आपण वारकरी संप्रदायामध्ये वावरत असताना किंवा वारकरी संप्रदायाचे नियम पाळत असताना आम्ही एकादशी केली पाहिजे. आजचा पर्व काळ अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा पर्व काळ आहे. मला तर वाटतं मी आताशी चर्चा केली की ही एकादश म्हणजे आषाढी कार्तिकीच्या बरोबरीची गोडाळकरांना एकादशी आहे बरं. आणि म्हणून ही मंडळी अतिशय अट्टहासानं ही एकादशी सर्व आबालवर्द स्त्री पुरुष या ठिकाणी धरतात महाराज. आणि एकादशी धरलीच पाहिजे. एकादशी जे धरत नाहीत त्यांना वारकरी म्हणत नाहीत. विठाला विठाला बरं, नुसती एकादश धरून चालत नाही, भावानं एकादश धरली पाहिजे. संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे एकादशी व्रतयेच भक्ती भावेन कुर्वन्ते गायन्ति मम नामानि ज्ञेयास्ति वैष्णवा जनाः. वैष्णव जन किंवा संत महात्मे कुणाला म्हणतात किंवा वारकरी कुणाला म्हणतात तर ते भक्ती भावानं भगवान परमात्म्याचं नाम गायन करून एकादश धरतात. त्यांना काय म्हटलेलं आहे? अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे वारकरी म्हटलेले आहे. कारण हे व्रतच सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ आहे. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, आचाराती जाणा. गाती ऐकाती हरी कीर्तन, गाती ऐकती हरी कीर्तन. आपे समान विष्णुशी, ऐका व्रताचे महिमान, महिमान ऐका व्रताचे महिमान. समान विष्णुशी, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे ऐका व्रताचे महिमान. सर्वश्रेष्ठ महिमान या व्रताचा आहे. ऐका, जो एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याचे घरी. ऐका, सर्व पर्व काळाचे श्री एकादशी पै माझी. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. तिने परमानंद परमानंद प्रगटला. तिने परमानंद प्रगटला. तिने परमानंद. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, एकादशीचा छंद. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, एकादशीचा छंद. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, एकादशीचा छंद. एकादशीचा छंद, एकादशीचा छंद. तिने परमानंद प्रगटला. तिने परमानंद प्रगटला. तिने परमानंद प्रगटला. रुक्मांगदा कारणे एकादश अतिशय सर्वश्रेष्ठ व्रत आपल्यामध्ये सांगितलेलं आहे. दोनच व्रत सांगितली, एक एकादशी, दुसरं सोमवार. ऐका, एकादशी सोमवार व्रत न करीशी कोण त्यांची गती होईल नेनू. एकादशी असल्यामुळं थोडं बोललो बरं का. आता ज्यांना एकादशी धरली नाही त्याला वाटत असेल हे महाराजच कशाला आणलेत. खरं कारण तितकं निर्मळ वागायची आपल्याला सवय राहिली नाही. विठाला विठाला एकादशीचं सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं व्रत आहे. आणि याच एकादशीच्या पर्व काळावर महाराज अतिशय सर्वश्रेष्ठ आमचे गोविंद बुवा
यांची पुण्यतिथी आहे. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे नियम त्या ठिकाणी पाळलेले आहेत. सुरुवातीलाच सांगितलं, प्रत्येकाच्या जीवनामध्ये नियम आहे. नियम जे लोक करीत नाहीत त्यांना पशु म्हटलेलं आहे. कोणता तरी नियम जीवनामध्ये मनुष्यानं केला पाहिजे बरं का, ऐक नाही, कोणता तरी नियम केला पाहिजे. तप केलं पाहिजे, जप केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, कोणतं तरी विद्या संपादन केली पाहिजे, ज्ञानाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. कोणतं तरी व्यसन मनुष्याला असल्याशिवाय जमत नाही. तेही चांगलं पाहिजे. चांगल्या व्यसना या शब्दाला महत्व आहे. हा, म्हणून नियम म्हणजे कसा असला पाहिजे, कोणतं तरी ज्ञान वगैरे प्राप्त करून घेण्याचा नियम आपल्याकडे असला पाहिजे. परंतु महाराज संत महात्म्यांनी, शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलं, जे नियम पाळत नाहीत त्यांना पशु म्हणतात. काही नित्य नेमाविना, काही नित्य नेमाविना, अन्न खाये तो श्वाना, हरी वाया मनुष्यपणा, भारवा हे तो वृषभार, भारवा हे तो वृषभार, आपल्या भागाचं वैभव गोपाळे बुवा संगीत अलंकार आहेत महाराज. त्यांनी दिलेलं प्रमाण आहे, मी माझ्या मनाचं देत नाही, ऐक नाही. त्यांनी दिलेलं प्रमाण आहे, काही नित्य नेमावीन, अन्न खाये तो स्वान. अन्न खाताना सुद्धा महाराज पूर्वीच्या शास्त्रकारांनी, संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, जेवण मनुष्यानं कसं करावं. भोजन करताना 2 पद्धतीचं भोजन आहे. गृहस्थाश्रमी यासाठी सांगतो, जे गृहस्थाश्रमी पुरुष आहेत त्यांच्याकरिता 2 प्रकारचं भोजन आहे. एक साक्षी भोजन आणि दुसरं इच्छा भोजन. स्वतः साक्षी भोजन करावं. एकतरी मनुष्य आपल्या साक्षीला असावा, हे सकाळी जेवले म्हणून. नाहीतर गुलाबजामनं करायचे, दार लावून घ्यायचे आणि एकट्यानंच मध्ये ताव मारायचा, तसलं जमत नाही. एकतरी साक्षीला असावं महाराज. गुलाबजामनं यांनी खाल्ले, एकतरी साक्षीला असावं, त्याला साक्षी भोजन म्हणतात. आणि असं साक्षी भोजन केल्याशिवाय अनेक लोकांचा नियम आहे. आणि मग साक्षीला आता मनुष्य मिळत नाही, म्हणून सर्व संत महात्म्यांनी, शास्त्रकारांनी सांगितलं, काय करा तुम्ही, गायीसाठी काही नैवेद्य काढून ठेवा, गायीला साक्षी ठेवा आणि मग भोजन करा, गृहस्थाश्रमीसाठी. आणि इच्छा भोजन आहे अतिथी सन्मानासाठी, त्याला इच्छा भोजन म्हणतात. पाहुणा आला, अतिथी आला तर त्याच्यासाठी इच्छा भोजन आहे. आपल्याच अहमदपूर भागामध्ये बालादास महाराज म्हणून होऊन गेले. बालादास महाराज सर्वांना परिचित आहेत. आणि बालादास महाराजांच्या पत्नीनं एका संन्याशाला जेवायला वाढलं. काय चूक झाली कळाली नाही, पण त्याला जेवायला वाढल्यानंतर त्या संन्याशाला त्याने एकही घास मोडला नाही. तटकन ताटावून उठून उभा राहिला तो संन्याशी आणि घरातून निघून गेला महाराज. आता अतिशय अवघड झालं. संन्याशी उठून गेला घरातून, जेवला नाही ताटावर. आणि असं ज्यावेळी महाराज आमच्या बालादास महाराजांच्या पत्नीनं पाहिलं, तिथून पुढे त्यांनी अन्न त्याग केला, अन्नाचा त्याग केला. एवढा अन्नाचा त्याग केला, शेवटी देवी प्रसन्न झाल्या आणि खडी साखरेचा प्रसाद त्यांना दिला. खडी साखरेचा प्रसाद. आणि त्या खडी साखरेच्या प्रसादावर नियम मोडू नये म्हणून महाराज त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य घातलं. अशा बालादास महाराजांच्या पत्नी. ते बालादास महाराज कोण होते माहिती आहे का? बालादास महाराज देव पूजा करत असताना देव सुद्धा नाचत त्यांच्या समोर यायचे, आधी मला गंध लावा म्हणून, विठाला विठाला. असं सर्वश्रेष्ठ भोजन आहे, साक्षी भोजन, इच्छा भोजन मनुष्यानं केलं पाहिजे. जीवनामध्ये कोणता तरी नियम केला पाहिजे आणि नियम केल्याशिवाय जमत नाही. वारकरी संप्रदायामध्ये नियमांना फार महत्व आहे. आणि असा नियम करत असताना त्यांनी सांगितलं, समजा वारी करायची, पंढरपूरची वारी करायची, आपल्याला पंढरपूरची वारी करायची, आळंदीची वारी करायची, तर संताची वारी करत असताना भगवंताचं नामस्मरण करीत वारी करायची. आणि तीही पायी वारी केली पाहिजे, विमानात बसून चालत नाही.
पायी वारी करायची. आणि पायी वारी करत असताना महाराज संताची वारी जर करत असाल, आळंदीला आपल्याला जायचं असेल तर पांडुरंग परमात्म्याचं नाव मुखात पाहिजे. आणि जर पंढरपूरची वारी करायची असेल, देवाकडे जात असू, तर मग मात्र महाराज संताचं नामस्मरण असलं पाहिजे. नियम आहे वारकरी संप्रदायामध्ये. आणि अशा प्रकारचे नियम पूर्वीपासून चालत आलेत, त्रेतायुगापासून चालत आलेत. संत महात्म्यांनी सांगितलं, दुसऱ्याच्या पायाने देव सापडत नाही. विठाला विठाला. आपणा सर्वांना सुपरिचित दृष्टांत आहेत. रामप्रभू चंद्रांनी रावणावर विजय संपादन केलेला आहे. आणि रावणावर विजय संपादन करून बिभीषणाला लंका दान केलेली आहे. बिभीषणाला राजगादीवर बसवलेला आहे. बिभीषणाला राजगादीवर बसवल्यानंतर बिभीषणाचं पहिलं कर्तव्य असं आहे, सीता मातेला रामप्रभूच्या स्वाधीन करणे. युद्धच कशासाठी झालं? युद्ध कशासाठी झालं होतं? राम रावणाचं सीता मातेला सोडवण्यासाठी. मग सीता मातेला सोडवण्याचं काम बिभीषणाकडे आहे. सुंदर अशा प्रकारचा रथ सजवलेला आहे. पांढरे शुभ्र 4 रथाला घोडे झुंपलेले आहेत. आणि घोडे झुंपून महाराज बिभीषण रथ घेऊन आमच्या सीता मातेच्या समोर उभा राहिलेला आहे. हात जोडले, नतमस्तक झाला, सीता मातेचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, तुमच्यासाठी रथ आणलेला आहे. हे माते, तुम्ही रथामध्ये बसा आणि चला रामप्रभू चंद्रांचं दर्शन घ्यायला. आणि मग मात्र महाराज बिभीषणाने असं म्हटल्यानंतर बिभीषणाकडे नुसतं पाहिलं आमच्या सीतामातेने. आणि सीतामाता पायीच रामप्रभूंच्याकडे निघालेल्या आहेत, पायी निघाल्या. आणि मग बिभीषणाला कळलं नाही, एवढा रथ सजवून आणला, पांढरे शुभ्र 4 घोडे रथाला जुंपलेले आहेत. सीतामातेचं दर्शन घेऊन त्यांना मी बसा म्हणलो, माझ्याकडून कसल्याच प्रकारची चूक नसताना अशा पायीच सीतामाता का निघाल्या, असा विचार बिभीषण करू लागला. आणि त्याची उकल रामायणामध्ये आमच्या नाथ महाराजांनी केली. नाथ महाराजांनी सांगितलं, परका पायी राम सापडे, तरी का साधक सिनती बापुडे, आईसे सर्वथा न घडे, जो राम सापडे परके पायी. दुसऱ्याच्या पायानं देव सापडत नाही. आईसे बोलून या सती, मस्तकांजली विनय व्रती, उठून या अति प्रीती. उचल द्या. ऐसे बोलून या सती, मस्तकांजली विनय व्रती, उठून या अति प्रीती, सहज स्थिती चालिली. विठाला विठाला. सापडत नाही म्हणून पायी वारी केली पाहिजे. अनेक उदाहरणं आहेत महाराज. महाभारतामध्ये राजसू यज्ञ चालू आहे. आणि राजसू यज्ञ चालू असताना धर्मराजांच्या त्या राजसू यज्ञामध्ये रोज स्वर्गामध्ये घंटा वाजायची. एवढं पुण्य होतं. रोज स्वर्गामध्ये घंटा वाजायची. आणि रोज स्वर्गामध्ये घंटा वाजत असताना महाराज एके दिवशी मात्र तशा प्रकारची घंटा वाजली नाही. आणि घंटा नाही वाजली, चिंताग्रस्त झाले धर्मराज. आज दिवसभर आपल्याकडून काय घडलं असेल, कोणतं पाप घडलं असेल, ज्याच्या योगाने आज स्वर्गात घंटा वाजली नाही. विचार करू लागले. आणि विचार करत असताना आमच्या भगवान श्री कृष्ण परमात्म्यांनी पाहिलं. आणि तो चिंताग्रस्त चेहरा पाहून भगवान श्री कृष्ण परमात्मा आले. आणि भगवान श्री कृष्ण परमात्मा धर्मराजाला म्हणू लागलेले आहेत, बाबा तू एवढा चिंताग्रस्त का आहेस? आणि मग मात्र त्यांनी सांगितलं, आज स्वर्गात घंटा वाजली नाही. स्वर्गात घंटा वाजली नाही म्हटल्याबरोबर भगवान श्री कृष्ण परमात्म्यांनी सांगितलं, मी उपाय सांगतो.
आपल्या गावाच्या बाहेर वडाच्या वटवृक्षाखाली एक साधू महात्मा चिंतन करत बसलेला आहे. त्याला जर आणून जीव घातलं तर स्वर्गामध्ये घंटा वाजल्याशिवाय राहणार नाही. आणि असं म्हटल्याबरोबर महाराज धर्मराजांना अतिशय आनंद झाला. धर्मराजांनी अर्जुनाला बोलावून घेतलं आणि अर्जुनाला सांगितलं, जा वटवृक्षाखाली साधू महात्मे बसलेले आहेत, त्यांना घेऊन या. असं म्हटल्याबरोबर महाराज अतिशय सुंदर अशा प्रकारचा रथ जुंपलेला आहे आणि रथ जुंपून हा अर्जुन त्या साधू महात्म्याला आणण्यासाठी गेला. जसाही समोर उभा राहिला, हात जोडले, चला तुम्हाला धर्मराजांचं आमंत्रण आहे जेवणाचं. असं म्हटल्याबरोबर महाराज त्या साधू महात्म्यांनी सांगितलं, मी कुणाच्याही घरी जेवत, फोनवर मी येत नाही, कुणाच्याही घरी जेवत, मी कुणाच्याही घरी जेवत नाही. बघ मात्र त्यांनी सांगितलं, कुणाच्या घरी जेवता तुम्ही? त्यांनी सांगितलं, जो 100 यज्ञाचं पुण्यफळ मला प्रदान करतो त्याच्याच घरी मी जेवतो, अन्यथा दुसरीकडे जेवत. 100 यज्ञाचं पूर्ण पुण्यफळ मला प्राप्त झालं पाहिजे किंवा दिलं पाहिजे. अर्जुन विचार करू लागला, आपल्या हातून राजसूय यज्ञच अजून परिपूर्ण झाला नाही. 100 यज्ञ कधी झाले, कुणी केले, 100 यज्ञाचं पुण्यफळ झालं का नाही हे कुणी पाहायचं, आणि 100 यज्ञाचं पुण्यफळ साधू महात्म्याला द्यायचं कसं, असा विचार करू लागला. परत आला, धर्मराजाच्या समोर उभा राहिला, खाली मान घातलेली आहे. साधू महात्मे येत नाहीत. साधू महात्मे येत नाही म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं, काय कारण आहे? जो 100 यज्ञाचं पुण्यफळ मला देईल त्याच्याच घरी मी जेवतो, असं त्यांचं मत आहे. आणि मग हे मत महाराज आमच्या द्रौपदी मातेने ऐकलं. पुन्हा ऐकलं द्रौपदी मातेने. आणि द्रौपदी माता मध्येच आल्या, धर्मराजाला म्हणू लागल्या, त्या साधू महात्म्याला आणण्याचं काम माझ्याकडे सोपवाल का? आणि मग मात्र महाराज असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं, काही हरकत नाही, तुमच्यामुळे जर साधू महात्मा येत असेल तर साधू महात्म्याला आणण्यासाठी तू जा. असं म्हटल्याबरोबर द्रौपदीने महाराज काही सख्या बरोबर घेतलेले आहेत आणि द्रौपदी रथ जुंपलेला असताना सुद्धा पायानेच त्या साधू महात्म्याकडे निघालेल्या आहेत. आणि साधू महात्म्याकडे निघाल्या, साधू महात्म्याच्या समोर जाऊन उभा राहिलेल्या आहेत आणि उभा राहून साधू महात्म्याला म्हणू लागल्या, धर्मराजांचं तुम्हाला आमंत्रण आहे, जेवणासाठी तुम्ही चला. असं म्हटल्याबरोबर साधू महात्म्यांनी सांगितलं, अर्जुनाने सांगितलं नाही, 100 यज्ञाचं परिपूर्ण फळ मला जो देतो त्याच्याच घरी मी जेवते हे तुम्हाला माहित नाही. आणि मग मात्र द्रौपदी माता आहेत महाराज. द्रौपदी मातेने सांगितलं, हे साधू महात्मे, माझ्या घरी रोज भगवान श्रीकृष्ण परमात्मा येतात आणि रोज भगवान श्रीकृष्ण परमात्मा आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, साधू महात्म्याकडे जात असताना भगवंताचं नामस्मरण जर करत गेलं तर पावला गणिक एक यज्ञ होतो, नाही का? वाट चाली पावला पावली यज्ञ पावला पावले यज्ञ पावला घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. त्या द्रौपदीनं सांगितलं त्या साधू महात्म्याला,
तुमच्यापर्यंत यायला मला 1000 पावलं लागली. किती? 1000. 1000 पावलं लागली. 1000 यज्ञ माझ्याकडून घडलेले आहेत आणि त्याच्यातील 100 यज्ञाचं पुण्य तुम्ही घ्या आणि धर्मराजाचं आमंत्रण स्वीकारा. असं म्हटल्याबरोबर महाराज ताटकन तो साधू महात्मा उठला आणि धर्मराजाच्या पंगतीला जेवण्यासाठी आमंत्रणावरून आलेला आहे. आणि मग मात्र अशा प्रकारे संत महात्म्यांनी शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे, असे कायिक नियम ज्यांच्या जीवनामध्ये आहेत ते साधू महात्मे सर्वश्रेष्ठ आहेत. विठ्ठला भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक नियम सांगितलेले आहेत. आपणा सर्वांना माहित आहे भगवद्गीतेचा बहुतेक 14वा, 15वा आणि 16वा श्लोक आहे. देव द्विज गृहप्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचार्यम हिंसाच शारीरम तप उच्यते. असा देवाची सेवा आपण केली पाहिजे. द्विज म्हणजे ब्राह्मणाची सेवा आपण केली पाहिजे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. सकळ तीर्थाची या धुरे जिये का माता पितरे, आहे का नाही? तिये सेवेसी कीर शरीरे लोन कीजे, किंवा प्रवासे अथवा का पिडा, आहे का नाही? का सिनले जे साकडा हे जीव सुरवाडा आणि जती. मग अशा प्रकारची प्रवासामध्ये किंवा कायिक मेहनत ज्यांनी केली त्यांना पुण्याची प्राप्ती होते. म्हणून नियम मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत असणं आवश्यक आहे. संत महात्म्यांनी सांगितलं, तुका म्हणे काही नाही नेमावीन मोकळा तो सीन दुःख पावे. नियम जर नाही बाळगला मनुष्याच्या जीवनामध्ये तर दुःखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आपल्या जीवनामध्ये दुःखाचा नाश करायचा असेल आणि भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर आपल्याला नियम पाळावा लागतो. बरं, अरे असा नियम कायिक, वाचिक, मानसिक आमच्या श्री संत नामदेवरायांनी पाळलेला आहे. आणि मग मात्र ते श्री संत नामदेवराय या ठिकाणी महाराज अभंगामध्ये कायिक, वाचिक नियम सांगून या ठिकाणी भगवान परमात्म्याला म्हणतात की आजपर्यंत जे माझ्याकडून नियम झालेले आहेत ते तुम्हाला चालवावे लागतील. आणि मग असं सांगत असताना श्री संत नामदेवराय पांडुरंगाकडे प्रार्थना करतात की माझा कायिक नियम तुम्ही चालवा. अभंगात देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ. श्री संत नामदेवराय सांगतात हा देह जावो अथवा राहो. देह नाम काया, शरीर, शरीर गेलं तरी आणि राहिलं तरी आमचा भाव मात्र पांडुरंगा तुझ्यावरून सरणार नाही, आहे का नाही? दृढ भाव आमच्या ठिकाणी राहील. दृढ, दृढ या शब्दाला फार महत्व आहे. भाव अनेक असतात, वेगवेगळ्या प्रकारचे भाव असतात. सहज चालता चालता माणसाचा भाव उडत आहे,
बऱ्याच वेळेस उडतात माणसाचे भाव. आम्ही नेहमी सांगत असतो, बाबांनी सांगायचं, एका माणसानं यात्रेला गेला, तीर्थयात्रेला गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज त्याची बायको आजारी पडली. गोपाळी बाबा, त्याची बायको आजारी पडली आणि मग मात्र अर्धवटच यात्रा सोडून तो परत आला. बायकोला दुरुस्त केलं, डॉक्टर वगैरे दाखवलं. दुसऱ्या वर्षी तीर्थयात्रा काढली, तीर्थयात्रेला गेला. दुसऱ्या वर्षी गेल्यानंतर मुलगा आजारी पडला. मुलगा आजारी पडल्यानंतर त्याने अर्धवट यात्रा सोडली, मुलाला आणलं, बरं केलं. आणि मग मात्र तिसऱ्या वेळेस काही साधू महात्मे किंवा गावातील लोक आले, म्हटले चला तीर्थयात्रेला. त्यांनी सांगितलं तीर्थयात्रा आम्हाला धार्जिन नाही हो म्हणलं, तीर्थयात्रा धार्जिन नाही. ते म्हणले कस काय धार्जिन नाही तुम्हाला तीर्थयात्रा? त्यांनी सांगितलं पहिल्या तीर्थयात्रेला गेलो, बायकोच आजारी पडली म्हणून. दुसऱ्या तीर्थयात्रेला गेलो, मुलगाच आजारी पडला. आणि तिसऱ्या तीर्थयात्रेला जाऊन मी जर आजारी पडलो तर धार्जिन नाही आम्हाला यायचं नाही म्हणजे तीर्थयात्रेला. परंतु काही साधू महात्मे उत्तर द्यायला फार हुशार असतात महाराज. त्यांनी सांगितलं बाबा तीर्थयात्रा तुला धार्जिन नाही, बायको आजारी पडली, मुलगा आजारी पडला म्हणून तीर्थयात्रा धार्जिन नाही. अरे ज्या घरामध्ये पिढ्यानं पिढ्या खपल्या ते घर तुला लय धार्जिन आहे का? ऐका ना, आजा मेला पंजा मेला बाप दशकात मेला, मेला पंजा मेला बाप मसना मेला. देखत नात तुझी कैसा धारा, जागा पाठी भयाळे मोठे राव, पण हरिवा कोणी तुझा भावराही गोठ. देखत नात पंतु तोही कैसा झाला, देहावर भरवसा करून तुम्ही हा संसार तरण्याचा प्रयत्न करता. हा देह तुमचा नाही, देह तुमच्या स्वाधीन नाही. देह जन्माला येतो, देह वाढतो, देह तरुण होतो, देह पुन्हा म्हाताराही होतो आणि देह जातो सुद्धा आपल्याला न सांगता. ऐक, आणि मग अशा प्रकारचा देह ज्याच्यावर भरवसा करून तुम्ही हा भवसागर करून जाण्याचा प्रयत्न करता, या देहाच्या नादी लागू नका. संत महात्म्यांना माहित आहे. श्री संत नामदेवराय म्हणतात देवा आम्हाला माहित आहे देह काळाच्या आधी नाही. देह कुणाच्या आधी नाही? होय, देह कुणाच्या आधी नाही? बरं, देह कुणाच्या आधी नाही? काळाच्या. त्यांचं लक्षच कुणीकडे आहे किंवा
कुबेराचे. संत महात्म्यांना माहित आहे देह आपल्या स्वाधीन नाही, पण पांडुरंग परमात्म्यावर जो भाव आहे तो निष्ठेने भाव आहे महाराज. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा भाव आहे. भाव म्हणजे काय तर भगवंताचं अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं प्रेम आहे आणि पक्का निर्धार पाहिजे मनुष्याचा. भाव म्हटलं की काय पक्का निर्धार बरं का. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नको. निर्धार हे वर्म आहे. निर्धार म्हणजे ठामपणा, निश्चयाची बळ, तुका म्हणे तेची फळ. हे निष्ठा जी आहे ना अतिशय सर्वश्रेष्ठ. त्याच्यासाठी निर्धार पक्का असला पाहिजे. आमच्या पूर्वीच्या संत महात्म्यांचा निर्धार पक्का होता, पक्का होता. पांडुरंग परमात्म्याची मूर्ती महाराज कर्नाटकला नेली आणि श्री संत एकनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज त्यांनी ती परत आणली. पण ज्यावेळी परत आणायला ते गेले महाराज त्यावेळी भगवान पांडुरंग परमात्मा मात्र काही बोलत नाही. भगवान पांडुरंग परमात्मा काही बोलत नाहीत. अनेक प्रकारचे प्रयत्न आमच्या भानुदास महाराजांनी केलेले आहेत, पण पांडुरंग परमात्मा बोलत नाहीत. आणि मग मात्र भानुदास महाराज आहेत महाराज. संत महात्म्यांचे शब्द फार कडक असतात आणि असे संत महात्मे भानुदास महाराज बोलू लागले, बाबा तुला ऐश्वर्याची या ठिकाणी गोडी लागली का रे? तुला आमच्या वारकऱ्यांचे शिळे तुकडे जमत नाहीत काय? आमचे वारकरी कसे येऊन तुझे दर्शन घेतात म्हणून तुला बरं वाटत नाही काय? तू नाव येण्याचं का घेत नाहीस? ऐक देवा तुम्ही का हो सोडिली पंढरी, वैभवाची गोडी लागली से. तुम्हाला वैभवाची गोडी लागली का काय देवा? आणि अशा प्रकारे म्हटल्यानंतर मग मात्र शेवटी महाराज आमच्या भानुदास महाराजांनी निर्धार पक्का केला, देवा इथून जाईन तर तुला घेऊनच जाईन. विठाला निर्धार मनुष्याचा पक्का पाहिजे. जय हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोल भंगा जाये, वडवानल त्रिभुवन खाये. परी मी तुझीच वाट पाहे गा पांडुरंगा, तुझीच. चपकारात्मक शब्दाला फार महत्व आहे. तुझीच. आम्ही दुसऱ्यांची वाट पाहणार नाही, दुसऱ्यांची वाट पाहणार नाही, तुझीच वाट पाहू. आणि देवा तुलाच परत पंढरपूरला यावं लागेल. भानुदास महाराजांचा शब्द ऐकला महाराज, ऐकावा लागला. निर्धार पक्का झाला की मनुष्याला ऐकावं लागतं. विठाला विठाल. असा निर्धार पक्का पाहिजे महाराज. भाव असल्याशिवाय देव मिळत नाही. भाविवीन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. तुका मने भाव, तुका मने भाव, तुका मने भाव, तुका मने भाव. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. भाव अतिशय सर्वश्रेष्ठ आहे. भावाची कारण भावाशिवाय देव मिळत नाही महाराज. त्याच्यासाठी निष्ठावंत वारकरी निष्ठावंत भाव लागतो. 100 वर्षाचा म्हातारा पंढरपूरला जाऊ लागला. 100 वर्षाचा म्हातारा काठी टेकीत आणि काठी टेकीत जात असताना महाराज अंतःकरणामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाची आशा आहे आणि अंतःकरणामध्ये पांडुरंगाविषयी भाव आहे. असा भाव घेऊन महाराज विठाला विठाला अंतःकरणामध्ये भाव धारण केलेला आहे आणि पंढरपूरला काठी टेकीत निघाले. आणि काठी टेकीत निघाल्यानंतर मग मात्र महाराज रस्त्यामध्ये एक राजा देवीची पूजा करू लागला. देवीची पूजा, एवढं मोठं सोनं घातलेलं देवीच्या अंगावर, बोरमळी वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार घातलेले, त्याची सेवा करू लागला.
जाता जाता पंढरपूरचा वारकरी 20वा म्हणून त्या देवीच्या वट्यावर थांबला. राजाने पाहिलं, अरे एवढा दुर्धर अशा प्रकारचा म्हातारा तू, आणि निघालास कुठे? राजाने विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, मी पंढरपूरला चाललो म्हणलं. पंढरपूरला चाललो म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं, काय आहे पंढरपुरामध्ये? त्यांनी सांगितलं, माझा देव पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये आहे. अजून? अरे माझी देवी सर्वश्रेष्ठ आहे, तुझा पांडुरंग परमात्म्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ माझ्या देवी आहे. बघ म्हणले शरीरावर माझ्या देवीच्या किती दागिने. ते म्हातारा म्हणला, तुझे दागिने कुठं बांधावेत? अरे माझ्या पांडुरंगाचं पंढरपूर गावच सोन्याचं आहे. विठाला विठाला. आणि मग मात्र त्यांनी सांगितलं, सोन्याचं का? शक्य नाही. राजा म्हणू लागला दरडावून, जर सोन्याचं गाव नाही निघालं तर मग मात्र महाराज तुला फाशीची शिक्षा देईन. त्यांनी सांगितलं, जर सोन्याचं निघालं तर? म्हातारा कडक होतं, निर्धार पाहिजे माणसाचा. लगेच माणसानं धमकी दिली की सोडून द्यायचं अर्ध्यातून, तसलं जमत नाही, आहे का नाही? एका माणसाला आजार झाला 90व्या वर्षी. डॉक्टरनं सांगितलं, तुमचे आता फक्त 4 दिवस राहिले. काय सांगितलं डॉक्टरनं? फक्त 4 दिवस राहिले. पण तुम्हाला अजून 4 दिवस अधिक 4 दिवस जगायचा असेल. वारकरी निष्ठावंत, पण त्याला सांगितलं अजून 4 दिवस जगायचा असेल तर इम्युनिटी पॉवर वाढवण्याकरता अंड खावं लागतं म्हणजे कोंबडीचं. किती दिवसाकरता? जन्मभर वारकरी राहिलेला, माळ कधीच न काढलेली, तुटली तर माळ शिव म्हणून पुन्हा माळ घालायची, एवढा वारकऱ्याचा नियम केलेला. आणि 4 दिवस आता आयुष्य वाढणार आहे म्हणलं की अंड खाल्लं त्यानं. याला निर्धार म्हणतात का? असा निर्धार नाही. त्या म्हाताऱ्याचा निर्धार अतिशय पक्का होता महाराज. त्यांनी सांगितलं, नाही निघालं तर फासावर जायला तयार आहे, आणि जर निघालं तर मग मात्र त्यांनी सांगितलं, तुझ्या सोबत पताका घेईन, राज्याला लाथ मारेन, आणि तुझ्या सोबत जन्मभर वारी करीन. दोघांचं ठरलं महाराज त्या म्हाताऱ्याचं आणि राजाचं. आणि जाऊ लागले, निघाले हळूहळू 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 हळू. अरे कुठे आहे तुझं पंढरपूर? काय म्हणले, जवळच आलंय आता. चंद्रभागेच्या तीराच्या अलीकडच्या तीरावर उभा राहून पलीकडे गेले महाराज. जसे चंद्रभागेचं तीर पाहिलं आणि पाहिल्याबरोबर पलीकडे दिसू लागला कळस. चम 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 सोन्याचा कळस चमकू लागला. आणि तो सोन्याचा कळस राजानं पाहिला आणि म्हणला, खरोखरच तुमचं पंढरपूर सोन्याचं दिसतंय म्हणला. कसा चमकू लागला कळस ते? मध्ये पाहिजे. जोपर्यंत भाव नाही तोपर्यंत देव मिळत नाही. श्री संत नामदेवरायांना माहित आहे, पांडुरंगा तुझ्यावरला भाव एक तसूरही ढळणार नाही. देह जावा अथवा राहो, पांडुरंगी दृढ बाहू. आणि तुझ्या भावाच्या योगाने नामदेवराय भगवान पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करतात की आता मात्र आम्ही तुझं एक क्षण सुद्धा चरण सोडणार नाही. चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, सर्वथा चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा,
डबल प्रमाण म्हणा. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. पांडुरंग परमात्म्याला नामदेवराय म्हणू लागले, भगवंता आता मात्र मी तुमचं चरण सोडणार नाही. आहे का नाही, सोडणार नाही. तुझी आण घेऊन सांगतो बरं का. जे निष्ठावंत भाव आहे आमच्या नामदेवरायच्या अंतकरणामध्ये, त्या भावनेने महाराज ते सांगू लागले, आम्ही चरण सोडणारच नाही. आणि जे चरण भगवंताचे सोडितच नाहीत त्यांनाच वैष्णव म्हणतात. विठाल विठाल. आपण वैष्णवाच्या यादीत का मोडत नाही? एका दरवाजानं मध्ये जायचं, भगवान पांडुरंग परमात्म्याचे चरण पकडायचे, आणि दुसऱ्या दरवाजानं लगेच बाहेर पडायचं. आपलं कसं आहे, चरण सोडित नाहीत महाराज. माधव बाबांचा दृष्टांत सर्वांना सुप्रसिद्ध, सर्वांना माहित आहे. माधव बाबांनी एकदा जे चरण पकडले महाराज, आमच्या माधव बाबांनी पेढा दाखवला, मस्तक भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर ठेवलं आणि तिथंच देह सोडून दिला. कानोपात्रा तिथंच देह सोडून दिला. चरण सोडलेच नाहीत. जे चरण सोडतात त्यांना वैष्णव म्हणत नाहीत. वैष्णव सर्वश्रेष्ठ आहेत. त्रैलोक्याचं राज्य जरी देतो म्हटलं तरी एक क्षण सुद्धा भगवंताच्या चरणापासून बाजूला होत नाहीत. त्यांना वैष्णवाग्रणी म्हणतात. विठाला विठाल. भागवतामध्ये फार सुंदर श्लोक सांगितला महाराज. त्रिभुवन विभवे हेत वेट्य कुंठ स्मृती रजितात्मा सुराधीर्भिर विम्रज्ञात न चलती भगवत पदारविंदात लवन निमिषार्धमी यस्सह वैष्णवाग्रय. त्याला वैष्णवाग्रणी म्हणतात. वैष्णवाग्रय कुणाला? तुम्हाला त्रैलोक्याचं राज्य देतो, फक्त एक क्षण तुम्ही भगवंताच्या चरणापासून बाजूला या. असं म्हटल्यानंतर जो वैष्णव त्रैलोक्याच्या साम्राज्याला लाथ मारतो पण एक क्षण सुद्धा भगवंताच्या चरणापासून बाजूला होत नाही, त्याला म्हणतात वैष्णवाग्रणी. बरं का. आणि असे वैष्णवाग्रणी महाराज श्री संत नामदेवराय आहेत. सर्वश्रेष्ठ आहेत, अतिशय सर्वश्रेष्ठ. ज्यांची आज पुण्यतिथी आहे ते गोविंदबुवा आहेत, माधव मामा आहेत, श्री संत मोतीराम महाराज आहेत. ही सर्व संत महात्म्यांची मांदियाळी आहे. आणि अशा प्रकारची संत महात्म्यांची जी मांदियाळी आहे ती वैष्णवाग्रणी अशा प्रकारचे सर्वश्रेष्ठ संत आहेत. कारण त्यांनी भगवंताचे पाय कधी सोडले नाहीत. विठाला विठाला. आणि मग मात्र अशा प्रकारे काही नियम सांगत असताना श्री संत नामदेवराय पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करतात, आमचा वाचिक नियम सुद्धा तुम्हाला सांभाळावा लागेल. कुणाला? भगवंताला. सर्वात श्रेष्ठ वाचिक नियम कोणता आहे? श्री संत नामदेवराय सांगतात, वदनी तुझे मंगल नाम नाम, वदनी तुझे मंगल 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 नाम,
वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम. वाचिक नियम आहे. आमच्या वाचेनं सतत आम्ही भगवंताचं नाम घेऊ, कारण भगवंताचं नाम सत्य आहे. भगवंताच्या नामासारखं दुसरं नाम या जगतामध्ये नाही. सर्व मंगळामध्ये सर्वात मंगल जर कोणतं असेल तर ते भगवंताचं नाम आहे. भगवंताच्या नामासारखं दुसरं मंगल या जगतामध्ये नाही. सकळ मंगळ निधी श्री विठोबाचे नाम आधी. अगोदर सर्वात जगामध्ये सर्वश्रेष्ठ नाम जर कोणतं असेल, मंगल नाम जर कोणतं असेल तर ते भगवान पांडुरंग परमात्म्याचं नाम आहे. अतिशय वाचिक नियम आहे. आणि वाचिक नियमामध्ये सत्यवदन करणं हा वाचिक नियम वारकरी संप्रदायामध्ये आमच्या संत महात्म्यांनी त्या ठिकाणी पाळलेला आहे. सांभाळला तो वाचिक नियम. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम. आहे का नाही? बोलायचं असेल तर सत्य बोला, आहे का नाही तर बोलूच नका. काय गरज आहे बोलण्यावर? होय, उग धुरे सारायचे, उग कुठं तरी दुसऱ्याचं धनच हडप करायचं. मग त्याच्या योगाने महाराज सत्य बोलावं लागतं. सत्य. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखी. जे सत्य बोलतात दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील होऊन स्वतःच्या अंगावर दुःख ओढून घेतात त्यांना संत म्हणतात महाराज. पायी पाय काटा नेहते ते व्यथा ज्वी उमटे, तैसे पुढे संकटे पुढीला जेनी. दुसऱ्यावर संकट आल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्या पायात काटा मोडल्यानंतर आपल्या हृदयामध्ये तळमळ होते, तशी तळमळ दुसऱ्याचं दुःख पाहून झाली पाहिजे. आपल्याला दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर काय होतंय? आनंद वाटतो, सुख होतंय. सुख. वरून जरी दुःख दाखवित असतं तरी सुखच होतंय. सासूचं सुनाला, सुनच सासूला महाराज दुःख सुखच होत. दुःख कुणाला होत नाही. असती तर बरं झालं असतं, आणि होती तर काय केलं आम्हाला माहित नाही का गावाला? विठाला विठाला. सत्य बोले मुखे सत्यम ब्रूयात. साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असं बोलणं पाहिजे. त्याला म्हणतात वाचिक नियम. वाचेनं बोलणं याला म्हणायचं वाचिक नियम. आणि हा वाचिक नियम अतिशय सर्वश्रेष्ठ जे भगवंताचं नाम आहे ते नामस्मरण करण्यामध्ये वाचिक नियमाची परिपूर्णता होते. आमचे पाटील आहेत बघा बरं, सगळीकडे फिरते. आज जरा उशीर झाला तिलांचं. दरवर्षी लवकर येतात. आम्ही गेल्या वर्षी जरा अर्ध्यातूनच काहीतरी छातीत दुखलं म्हणून गेले होते. नंतर भेट नाही, वयाच्या मनानं नाही, काही होत नाही. कीर्तनात चिंता करायचं काम नाही. तुकाराम महाराजांनी मेलेलं मूल उठीलं कीर्तनात. आज जिवंत असलेले आम्हाला सांभाळता येणार का? विठाला अतिशय सर्वश्रेष्ठ नाम आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. आणि या नामाचा जप भगवान शंकर करतात महाराज. एवढं नाम सर्वश्रेष्ठ आहे. हे नाम नुसतं मुखानं घेतलं मोक्षाची प्राप्ती होते, ज्याला ब्रह्म प्राप्ती म्हणतात. मुखी नाम हाती मोक्ष. तळ हातात मोक्ष हो. हातच्या काकणाला आरसा कशाला? विठाला नाम फार महत्वाचं आहे. नाम काय करतंय? नाम जर सतत मुखाने घेतलं तर आधी संसारातून बाजूला काढते. नाम काय करतंय? अंबादास मामा अगोदर नाम घेत घेत नाम घेतलं की नाम संसारातून आधी बाहेर काढते. माणसं म्हणते त्याचं दिवाळं निघालं, फलानं झालं. इकडं दिवाळं निघालं की तिकडं देवाच्या जवळ जाते. विठाला सांगितलं नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. संसाराची तुटी होते. जे सतत नामस्मरण करतात आणि परमार्थ करतात त्यांच्या संसाराकडे बघू नका फाटक्या. त्यांनी केलेल्या परमार्थाकडे बघावं लागतं. आणि मग मात्र अशांना मुक्ती सायुज्यता प्राप्त होते, ब्रह्मप्राप्ती होते. आणि त्या ब्रह्मप्राप्ती करता प्रत्येक जीव तळमळ करतो. विठाला विठा
म्हणून श्री संत नामदेवराय सांगतात, वदनी तुझे मंगल नाम आणि हृदयी अखंडित प्रेम. आमच्या जनाबाई गंगाखेडला राहतोय म्हणून सांगतो त्याचे उदाहरण. जनाबाईनं काय केलं? हृदय बंदी खाना केला, हात विठ्ठल कोंडीला. बाबाने दृष्टांत द्यायचा. एका माणसानं असंच देवपूजा करणाऱ्या माणसानं काय केलं? हृदयबंदी खाना केला ना हात विठ्ठल कोंडीला. असं रात्रभर कीर्तन ऐकलं आणि सकाळी पूजेला बसलं. पूजेला बसल्यानंतर त्याच्या लक्षात आलं देव हृदयामध्ये कोंडावं लागतंय म्हणले तवा मिळत. त्यानं देव उचलला आणि गिळूनच टाकला महाराज. गटकून गिळून टाकल्या बरोबर, पण ते देव गिळताना सरळ पायाचा तरी देव गिळाव की हो. वाकड्या पायाचा देव गिळला आणि पडजिबीला अडकून बसला. ते वाकड्या पायाचा देव माहिती आहे का आपल्याला सगळ्यांना? ते वाकड्या पायाचा देव गिळा आणि पडजिबीला अडकून बसला. आणि पडजिबीला अडकल्याबरोबर तिथंच महाराज तोंडाला फेस आला, खाली पडलं म्हातारं. आणि मग बायको आली हातात चहा घेऊन, चहा घ्या की बघितलं तर तोंडाला फेस. आणि मग मोठमोठ्यानं रडू लागली. महाराज आताच टोपलं बर पोहे खाल्ले की. आणि चहा घेऊन येईपर्यंतच असं कसं झालं म्हणू लागली ती मोठमोठ्यानं. आणि तिचा गर्दा शेजाऱ्याच्या म्हाताऱ्यानं ऐकला. शेजाऱ्याच्या म्हाताऱ्यानं ऐकला. ते म्हातारा धावताच आलं. बाबा म्हणले काय झालं घरामध्ये बघावं. त्यांनी सांगितलं बघा म्हणली काय झालं ते. आताच पोहे खाल्ले, चहा घेऊन येईपर्यंत पांढरे डोळे करून पडलेत. असं म्हटल्याबरोबर महाराज त्यांनी पाहिलं. म्हणले कसं काय, जरा घरघरच घशामध्ये वाजायले. म्हणले काहीतरी बघावं लागेल घशामध्ये काही झालं का. बॅटरी आणा म्हणले. बॅटरी आणली. घशामध्ये असं पाहिलं. पाहिल्यानंतर त्याला ते वाकडा पायाचा देव फक्त वरी दिसला. म्हणले बाई अजिबात काळजी करू नका, रात्रीच्या कीर्तनाचा परिणाम आहे. असे कीर्तनाचे सुद्धा परिणाम होते कीर्तन. त्याच्यामुळे चांगली कीर्तन ऐकत जातो. परिणाम फार वाईट होतो. असे परिणाम होतात. हे नुसतं पडजबीला देव अडकून पडला फक्त कीर्तन ऐकून. पण काही काही माणसं कीर्तन ऐकून सुद्धा नरकाला जातात. विठाला विठा. संत महात्म्याने आपल्याला सांगितलं आपल्या मनाचं काय नाही. भजन ते वंगळवाने नरका जाणे चुकेना. रात्रंदिवस आम्ही भजन करायला वाटतंय. 1 किलोचा टाळ 5 किलोवर आणला तरी आम्हाला कसं काय देव स्वप्नात सुद्धा भेटणं झालंय. माणसाला वाटतंय तसं. पण भजन निक केलंस का? भजन कसं केलंय? भजन जर वंगळ झालं तर किती जन्म केले तरी देव प्राप्त होत नाही. विठाला बॅटरी आणली पाहिलं महाराज. पाहिल्यानंतर वाकडा पाय दिसला. वाकडा पाय दिसल्याबरोबर त्यांनी सांगितलं आजीबाई अजिबात काळजी करू नका, आता नीट करतो म्हणले, फक्त तुम्ही सहकार्य करा. त्याला असं उचललं महाराज. उचललं आणि उचलल्यानंतर बाईला सांगितलं तुम्ही इकडून धरा, मी पाठीमागून जातो म्हणले. पाठीमागून गेलं. मानामध्ये मोठ्यानं दणका दिला. मोठ्यानं बुकी मारल्याबरोबर पटकन देव बाहेर पडला बुवा. आणि तिथं पुन्हा म्हणतंय अशी कुठं बुकी मारणं असते का? ते म्हातारा सुद्धा तसं शहाणं हुशार होतं. त्यांनी सांगितलं असा कुठं देव गिळणं असतंय का? विठाला विठाला म्हणून हृदयामध्ये हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल विठ्ठल कोंडीला. याचा अर्थ प्रेमपूर्वक भाव आमच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी आम्ही धारण केला आणि तो भाव अतिशय सर्वश्रेष्ठ आहे बर का. भावाशिवाय देव मिळत नाही. कितीही दुर्बल मनुष्य असू द्या महाराज, कितीही दुर्बल, पण भावाने देव आकळला जातो. भावाने किती मोठा पहिलवान असू द्या. शुद्ध भावे विन भक्ती, शुद्ध भावे विन भक्ती, अपरिपक्व जाण स्थिती, जैसी का कंकर जाती मुगाची. बघा बघा किती मस्त दृष्ट आहे. त्याने ती ओवी म्हणली. ओवीच आहे का अभंग आहे? बरं भागवतातली ओवी आहे. मला पाठ नाही म्हणून विचारलं सहज. विठाला अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे महाराज. हृदयामध्ये प्रेम भाव अंतःकरणामध्ये धरला पाहिजे.
आपणा सर्वांना दृष्टांत माहीत आहे. बिल्वमंगळ नावाचा एक व्यक्ती बिल्वमंगळ, आणि तो बिल्वमंगळ महाराज आपल्या पत्नीच्या अधीन गेलेला आहे. आणि पत्नीच्या अधीन गेलेला बिल्वमंगळ त्याची पत्नी एके दिवशी माहेरला गेली, आणि माहेरला गेल्यानंतर हा मात्र महाराज रात्रीचाच पुरामध्ये पोहून पलीकडे जाऊन, जो खिडकीला दोर होता साप लटकलेला असताना सुद्धा दोर समजून वर गेला आणि त्या ठिकाणी आपल्या स्त्री जवळ जाऊन थांबला. नवल वाटलं तिला, मी आताच सकाळी आले माहेरला आणि हे लगेच पाठीमागं आलं माझ्या. अहो तुम्हाला एवढा वर्षा काळ आहे, एवढा पाऊस आहे, एवढ्या पावसामध्ये तुम्हाला दुसरी काही सुदबुद आठवली नाही का? अहो पुरामध्ये वाहून गेला असता, तो सर्प सावून मेला असता, कसं झाला असता? ते म्हणला तुझ्या पुढे मला काही दिसलंच नाही. तुझ्या पुढे काही दिसलं नाही म्हणल्यास ती म्हणली माझ्या पुढे काही दिसलं नाही. एवढा भाव जर तुझा देवावर ठेवला असता देव भेटेल की म्हणले तुला. आणि महाराज पत्नीच्या पायावर डोकं ठेवलं. माणसंही तसे पाहिजे, हिम्मतबाज निर्धार करणारे पाहिजेत. पत्नीच्या पायावर डोकं ठेवलं महाराजांनी, पत्नीला गुरु मानलं आणि पत्नीला गुरु मानून बिल्वमंगळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राप्ती करता द्वारकेला निघाला. द्वारकेला जाऊ लागला. जाता जाता महाराज तहान लागली. एका गावामध्ये गेल्यानंतर विहिरीवर काही बायका पाणी भरू लागल्या आणि पाणी भरत असताना हा ते पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी गेला, पण त्याच्यामध्ये सुंदर स्त्री बघितली. तिनं घागर उचलली आणि आपल्या घराकडे निघाली. आणि ह्याच्या डोळ्यांनी महाराज ते सौंदर्य पाहिलं. त्या स्त्रीच्याच पाठीमागे घरापर्यंत गेला. घरापर्यंत गेला. ती स्त्री आत गेली घराच्या. बाहेर पाठीमागं पाहिलं तर कोणीतरी पुरुष होता. अहो बाहेर या. दारावर कोणीतरी आलंय. नवऱ्याला हाक मारली त्या स्त्रीनं, बाहेर बोलावून घेतलं. महाराज त्यानं सांगितलं काय काम आहे, कोण आहात तुम्ही, कशासाठी आलात? असं म्हटल्या बरोबर त्याचे डोळे खडकन उघडले. महाराज अरे आपण तर द्वारकेला जात होतो, इथपर्यंत आलो कसं याचा विचार ते करू लागला. आणि मग त्याच्या लक्षात आलं की ही सगळी चूक डोळ्याची आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं मला दुसरं काही काम नाही, तुमच्याकडे आलोय तो या कारणासाठी, 2 दाभणं असतील तर मला द्या. 2 दाभणं त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, शेतकरीच होता मोठा पाटलायसारखा, त्याला काय. त्यानं 2 दाभणं आणून हातात दिली. हातात 2 दाभणं दिल्याबरोबर महाराज दोन्ही दाभणं डोळ्यामध्ये खुपसून घेतली आणि बिल्वमंगळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राप्ती करता निघाला रस्त्यानं. निघाल्यानंतर महाराज आंधळा झालेला आहे, रक्तबंबाळ झालेला हा बिल्वमंगळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राप्ती करता जसाही द्वारकेला निघाला, घनदाट अरण्य रस्त्यामध्ये लागलेला आहे. आणि घनदाट जंगलातून जात असताना फार मोठा कडा पुढे आलेला आहे. आणि मग मात्र जसाही कड्यावर गेला, आता हा बिल्वमंगळ खाली पडणार आमच्या भगवान परमात्म्याने पाहिलं. बालवेश धारण केला आणि लांबूनच आवाज दिला, महाराज आले बिल्वमंगळा, कुठे चाललास? पुढे कडाय, पडशील खाली. असं म्हटल्याबरोबर दचकला महाराज. अरे घनदाट अरण्य, या ठिकाणी वाघ, सिंह, हिंस्त्र पशु याच्याशिवाय दुसरं कोणी नसताना माणसाचा आवाज, तोही लहान मुलाचा आवाज येतो, काय कारण असेल? अशा प्रकारे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी थांबला. पण तसंच नजर अंदाज करून पुढे जाऊ लागला. एवढ्यामध्ये पुन्हा महाराज त्या बालकाने आवाज दिला, अरे बिल्वमंगळा थांब, थोडा पुढे गेलास तर पडशील. असं म्हटल्या बरोबर महाराज तरीही बिल्वमंगळ थांबत नाही. आमच्या भगवान परमात्म्याने बालवेशामध्ये हात धरला आणि बिल्वमंगळा पडणार एवढ्यात मागे वळला. महाराज मागे वळल्या बरोबर मग मात्र आमच्या बिल्वमंगळाने ओळखलं, एवढ्या घनदाट अरण्यामध्ये दुसरा कोणी नाही, हा भगवंताचाच अवतार आहे. घट्ट हात धरला, हात सोडित नाही. पण भगवान परमात्मा आहे महाराज, त्याच्या बळापुढे दुसऱ्याचं बळ चालत नाही. आणि मग मात्र अशा प्रकारचा सामर्थ्यवान भगवान परमात्मा हात सोडून घेण्याचा प्रयत्न करू लागला. बिल्वमंगळाने पक्का हात धरला. आता हा दुसरा कोणी नाही, हा भगवंतच आहे असा दृढ भाव अंतःकरणामध्ये आल्याबरोबर महाराज भगवान परमात्म्याने झटका दिला, हात सोडून घेतला. आणि मग मात्र बिल्वमंगळाने माग पाहिलं आणि बिल्वमंगळ म्हणू लागला, भगवंता अरे तू सामर्थ्यवान आहेस, मला माहित आहे,
तू अतिशय सामर्थ्यवान आहेस, झटका देऊन हात सोडून जाशील, हात छोड कर जात है दुर्बल जानत मुळे, मला दुर्बळाच्या हातातून हात सोडून घेऊन जाशील, पण मेरे हृदय से प्रभु जाय तो मर्द कहावे तोय विठाला विठाला. आणि मग मात्र तो बिल्वमंगळ म्हणू लागला, देवा हात सोडून जाशील रे तू, पण माझ्या हृदयामध्ये तुला मी जे आता कोंडलेलं आहे, तुझा भाव, तुझं प्रेम जे माझ्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झालंय, ते अंतःकरणातलं प्रेम तू त्या ठिकाणी तू माझ्या हृदयातून जाऊन बघ, तुला खरा मर्द म्हणेन. भगवान पांडुरंग परमात्मा महाराज हृदयातून बाहेर जात नाही, कारण भगवान पांडुरंग परमात्मा ज्यांच्या हृदयामध्ये बसतो त्यांच्या हृदयातील सर्व विकार नष्ट होतात. काम क्रोधाधिक विकार असू द्या, माया मोह पास असू द्या, कोणताच विकार त्यांच्या अंतःकरणामध्ये राहत नाही. घातले बाहेरा कामक्रोध वैरी, पैसाला अंतरी पांडुरंग, असा पांडुरंग परमात्मा ज्यांच्या हृदयामध्ये बसतो ते सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे साधू महात्मे आहेत. म्हणून आमच्या श्री संत तुकोबरायांनी महाराज फारच गोड चिंतन केलं एका अभंगामध्ये, देवालाही प्राप्त करून घ्यायचं, संतालाही प्राप्त करून घ्यायचं, एका दगडात दोन पक्षी मारायचे. श्री संत तुकोबराय विचार करतात, देव वेगळा शोधत बसण्याची गरज नाही, संतही वेगळे शोधत बसण्याची गरज नाही. श्री संत तुकोबराय म्हणतात, ज्याच्या अंतःकरणामध्ये देव वसतो त्यांची संगती आम्हाला घडावी. त्यांची घडावी संगती. वेगळा देव शोधायची गरज नाही, वेगळा संत शोधायची गरज नाही. ज्यांच्या अंतःकरणामध्ये देव बसतो, दोघांचाही भाव त्या ठिकाणी प्रगट करता येतो, त्यांच्यावर प्रेम करता येतं. श्री संत तुकोबराय म्हणतात, हृदयामध्ये आमच्या तुमच्याविषयी अखंडित प्रेम आहे, आणि अखंडित प्रेम हृदयामध्ये असणं याला मानसिक तप म्हणतात. विठाला मानसिक तप, कारण मन अतिशय चंचल आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुनाने विचारलं, कृष्णा तुम्ही मन स्थिर करा म्हणता, मन स्थिर करा म्हणता, पण आमचं मन स्थिर होत नाही, आहे का नाही? आमचं मन प्रसन्न राहत नाही, आमचं मन स्थिर होत नाही, काय करावं लागेल? म्हणा हे चंचलन कृष्णा मन अतिशय चंचल आहे. जे मकार 10 चंचल सांगितले त्याच्यामध्ये मन सर्वश्रेष्ठ चंचल. 10 मकार सांगितले, 10 मकार चंचल आहेत. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मत्सो मकारा 10 चंचला. हे पाण्यामध्ये आपण मासा पाहतो, सारखं वळवळ करतंय पाण्यामध्ये, पण त्याच्यापेक्षा महाराज अनेक चंचल आहेत, आणि त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ चंचलपणा ज्याच्या अंगात आहे त्याला मन म्हणतात. विठाला म्हणून कबीरदासने सांगितलं, मन स्थिर करणं अत्यंत महत्वाचं आहे. मन चंगा तो कटवती मे गंगा. पहिलं आहे म्हणणे, ही मन आताची नाही, आहे का?
मन चंगा तो कटवट मिळे गंगा. काटवट मे गंगा. हो. काटवटच का आता माहित नाही हिला. काटवट कसली असते ते सांगावं लागेल समजून. सांगा. काटवटी अशी गोल असून इकडून इकडून दोन कान असते. त्या कानावर पाय देऊन त्या काटवटीमध्ये पीठ तिंबावं लागते. आमच्या माता भगिनीला ह्या पराती आल्या त्याच्यामुळं ती परात काही पायात राहत नाही, निसटल्याशिवाय राहत नाही. ती काही पीठ चांगलं तिंबत नाही. पीठ नाही चांगलं तिंबलं की महाराज अर्धवट भाकर भाजल्याशिवाय राहत नाही, अर्धवट चपाती भाजल्याशिवाय राहत नाही. काट तसेच कच्चे राहतात. मग नवऱ्याच्या ताटात वाढलं की नवरा म्हणते असली कसली चपाती केली. भांडणाला मुळच आहे की होती परात, भांडणाला मुळच आहे ती परात. पण पहिल्या काटवटी असायच्या सुंदर महाराज लाकडाच्या. आणि मग अशा प्रकारची काटवट आमच्या रोहिदास महाराजांचा दृष्टांत अतिशय सुंदर आहे महाराज. एक जण गेला आणि त्यानं सांगितलं गंगेमध्ये स्नान करायचं, गंगेमध्ये स्नान करायचं. आणि हेच गंगेच्या तीरावर महाराज सर्वांचे जोडे आलेल्या लोकांचे जे फाटलेले चपलं फाटलेले ते शिवीत बसलेले. त्यांनी सांगितलं हे माझा 1 रुपया घ्या म्हणले गंगेमध्ये टाक. गंगेमध्ये टाक म्हटल्याबरोबर यानं सुद्धा काही पैसे गंगेत टाकायला घेतले होते. त्यानं गंगेत टाकले. पण ज्यावेळी महाराज आमच्या रोहिदास महाराजांचा रुपया गंगेत टाकायला गेला, गंगेतूनच ती रुपया घेण्यासाठी हात वर आला. गंगा मातेचा हात आलेला पाहिला महाराज आणि त्याला वाटलं असं कसं काय घडलं गडे. मी एवढा साधू माणूस असून मी एवढी भगवंताची भक्ती करून माझा रुपया हात बाहेर काढून झाला नाही. आणि हे चांभार म्हणले लोकांचे बुट शिवतय आणि बुट शिवणाऱ्या या चांभाराचा हा रुपया मात्र आणि ती त्यानं त्या कातड्यातल्या पिशवीतून काढून दिलेला आणि तो यांनी या ठिकाणी घेतला. असं म्हटल्यानंतर परत गेला. तुमचाच रुपया कस काय गंगेनं झेलला म्हणले. कस काय काय झालं काय कारण आहे असं विचारल्याबरोबर त्यांनी सांगितलं बाबा मन चंगा तो कटोती मे गंगा. कटोती या शब्दाचा अर्थ आहे काटवट. त्याच्यासाठी मन प्रसन्न पाहिजे आणि मन प्रसन्न असलं ना मग मात्र काहीच. पण मन स्थिर मन करा रे प्रसन्न. प्रसन्न मन असलं पाहिजे. प्रसन्न मन असलं की मग मात्र महाराज त्या मनामध्ये भगवान परमात्मा येऊन राहतो. असं मन अतिशय सर्वश्रेष्ठ आहे. आणि असं मन महाराज ज्यांच्या ताब्यात असतं त्याला मानसिक तप करावं लागते. कायिक तप असू द्या, वाचिक तप असू द्या किंवा मानसिक तप असू द्या. श्री संत नामदेवराय म्हणतात जन्मभर आम्ही हे पाळलेलं आहे. तिन्ही प्रकारचे तप आम्ही काय केलं जन्मभर पाळले. आणि मग मात्र आता हे पांडुरंगा आम्ही जे जन्मभर या ठिकाणी कायिक वाचिक मानसिक तप केलेला आहे या तपाचा जो आम्ही नियम केलेला आहे तो नियम आमचा आता पुढे तुम्ही चालवा असं श्री संत नामदेवराय नाममणी केशवराज नाममणी केशवराज शरण
केला नेम चालवी माझा. पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना नामदेवरांनी केलेली आहे. आपली आता गुलालाची वेळ होतच आलेली आहे, पण त्याच्या अगोदर महाराज या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचं भव्य आणि दिव्य गोढाळकरांनी या ठिकाणी मंदिर स्थापन केलेलं आहे. आमचे गोविंद महाराजांची मूर्ती आहे, भगवान बाबांची मूर्ती आहे, विठ्ठल रुक्मिणी आहे, हनुमंतराय आहेत, मनोहर महाराज आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी स्थापना केलेली आहे. बरं, गोढाळा सोडून बाहेर गावची आलेली मंडळी आहे का इथं कोणी? हातावरी करा बरं, हातावरी करा. महिला मंडळ असो कोणी असो सगळ्यांनी हातावरी करा. आणि गोढाळकरासाठी एकदा महाराज टाळ्या वाजवा. अशा प्रकारचा सुंदर महाराज आणि एकदा सर्वांनी सुंदर भजन करायचं. एक 2 मिनिटात आपण संपू म्हणा. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम राम हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ. चरणन सोडी सर्वथा तुझी आल पंढरीनाथ. वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम. नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा. चरणन सोडी सर्वथा तू आन तुझी पंढरीनाथा. विठोबार आता हृदय आपुले चोफाळून या भले. वरी वैसव पावले श्री गुरूंची. आदरणीय वैकुंठवासी ज्ञानोबा माऊली महाराज लटपटे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत श्री संत गोविंदबा महाराज यांच्या दरबारातली आजची ही सेवा परिपूर्ण केली आणि पुढे तोच वारसा तोच नेम आपले आदरणीय आपले परमस्नेही परमपूज्य बाळासाहेब महाराज लटपटे यांच्याकडे सुपूर्द केले. आम्ही सुद्धा गोविंद महाराजांना अशीच प्रार्थना करू. नामा म्हणे केशवराजा आणि लटपटे महाराजांचा बाळासाहेब महाराजांचा नेम गोविंद महाराजांनी पांडुरंगाने असाच सिद्धीला न्यावा अशी महाराजांना प्रार्थना करू. यानंतर अंधतरामजी भानदास